आणि यामुळे एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाल्याचा तर एक तरुण गंभीर जखमी झाल्याचा घटना जी आहे ती घडलेली आहे। या संदर्भात जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांनी जी माहिती दिलेली आहे, या ठिकाणावरून एक दुचाकीस्वार ज्याचं नाव देवांश पटेल आहे, तो इथून त्याचा मित्र स्वप्नील विश्वकर्मा बरोबर लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन इथून जोगेश्वरीला त्याच्या घराकडे निघालेला होता। मात्र पवई IIT जवळ असलेल्या या खड्ड्याच्या बाजूचा जो उंचवटा तयार झालेला आहे, यामध्ये त्याची गाडी जी आहे ते डिसबॅलन्स झाली आणि बाजूने येणाऱ्या एका बसच्या खाली हे दोघेही चिरडले गेले। यात देवांश पटेल याचा मृत्यू झालेला आहे। नेमका हा अपघात जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांनी काय सांगितलं, नेमकं या खड्ड्यात पडून मृत्यू झालाय? महानगरपालिका जेवलेवरती वारंवार मी तक्रार करत असतो। हे 2 महिने 3 महिन्यापूर्वी मी याचा व्हिडिओ ट्विटरवर टाकला होता। आर कांबळे म्हणून माझं नाव आहे ट्विटरवरती। पण आता ही जी घटना घडली सकाळी 7 वाजता, असं कळण्यात आलं की इथे या खड्ड्यामुळे त्याचा बॅलन्स हे झाला आणि तो बसच्या खाली आलाय। खड्ड्यांच्या संदर्भात आता मुंबई महानगरपालिका काय